EMI परवडतो पण कर्ज परवडत नाही. तर त्याच्यामध्ये हाच विचार आहे. कारण सगळी छोटी छोटी जी काही कामगार मंडळी आहेत, शेजाऱ्यांनी गाडी घेतली म्हणून मी गाडी घेणार आहे. आता गाडीचा हप्ता 3.5, 2.5, 3, 5,000 रुपये पडतो. समजा 5 वर्षाचं कर्ज घेतलं तर 2,500पासून तुम्हाला गाडी मिळते. हो. गाडी घेऊन आल्यानंतर त्या 1,00,000 रुपयाच्या गाडीची 5 वर्षानंतरची व्हॅल्यू किती राहते? 10-20,000 रुपये. आणि तुम्ही भरता 1,00,000च्या गाडीचे 2.5-2 लाख रुपये. त्यामुळे EMI किती पडतो आहे ह्याच्यावर तुम्ही लोनकडे न बघता टोटल मी किती पैसे भरायचे आहेत त्याकडे लक्ष दिलं तर तुम्ही ते घ्यायचं का नाही ह्याच्यावर विचार करू शकाल. आणि माध्यमाच्या ह्याच्यातनं किंवा बँकिंगचे जे काही डायरेक्ट सेलिंग एजंट आहेत या सगळ्या लोकांच्या दृष्टीने अरे 20,000 रुपये पगार आहे ना तुझा, 3,000 रुपयेच हप्ता आहे. असे 3-3 हजाराचे 5 हप्ते आहेत हे ते बघतच नाहीत. कारण मोबाईलचाही चालू असतो, टू व्हीलरचा चालू असतो, घराचा चालू असतो. तर तो एक हप्ता हाच फक्त त्यावेळी विषय असतो विचार करण्याचा. त्यामुळे लोक लोन घेतात आणि मग त्या ट्रॅपमध्ये अडकत जातात की 2 हप्ते ठकले, 1 हप्ता ठकला तर तुम्हाला स्ट्रेस येतो कारण त्यांची वसुली त्या पद्धतीची असते.